जे मुख्यमंत्री होते त्यांना पॅकेजमधला आणि इन्शुरन्समधला अर्थ कळत नाही, यापेक्षा हास्यास्पद काय? कधी अभ्यास केला का उद्धव ठाकरेजींनी? काय दिलं या पॅकेजचा? त्यांना पॅकेज तरी माहिती आहे का? जे पॅकेजमधले 10-12 मुद्दे आहेत ते वाचले कधी उद्धव ठाकरेंनी? हंबरडा मोर्चा काळात चालले, 100 तालुके काय ऍड केले म्हणून तुम्ही आरोप करतायत, शेतकऱ्याची थट्टा करतायत, नांदेडमधल्या शेतकऱ्याची थट्टा करतायत. 100 तालुक्याच्या शेतकऱ्यांनी काय ऍड केले हा तुमचा प्रश्न आहे. माननीय देवेंद्र फडणवीसांनी त्या ठिकाणी पुढाकार घेतला आणि जे सुटले ते केले. हंबरडा मोर्चा काढून तुम्ही नाटकबाजी करताय, नौटंकी करताय. काय तुमच्या मोर्चामध्ये? इतकं चांगलं पॅकेज, महाराष्ट्राच्या ज्या शेतकऱ्याचं नुकसान झालं त्यांनी पॅकेज स्वीकारलं, त्यांचा आनंद निर्माण झाला. तुम्ही कोण होते आहे? विरोधकांनी उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्री पद चालवलं आहे. जरा पॅकेजचा अभ्यास करून घेतलं पाहिजे. कुठल्या निधीतनं कुठले पैसे दिले, कुठलं पॅकेज दिलं तपासलं पाहिजे. इन्शुरन्स तर वेगळंच आहे, पीक विमा तर वेगळाच आहे. हे तर माननीय मुख्यमंत्र्यांनी 31,000 कोटी रुपये अजितदादा एकनाथ शिंदेजींनी बसून 31,000 कोटीचा बोजा शासनावर घेतलाय. बजेटमध्ये कुठल्याही त्या ठिकाणी हे न पाहता 31,000 कोटी, 4 कामं कमी गेली चालेल, 4 प्रकल्प थांबले तर चालतील, पण शेतकऱ्याची दिवाळी चांगली झाली पाहिजे याकरता केलेलं काम आहे.